नमस्कार मैत्रिणींनो, मी वर्षा फॅशन या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत करते. तर मैत्रिणींनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघा अशा पद्धतीने मी ब्लाऊज पीसचा कपडा कट करून घेतलेला आहे. हा आयताकृती पीस आहे आणि छोट्या मोठ्या कापडापासून पण तुम्ही आजची आयडिया ट्राय करू शकता. त्याचबरोबर साईडचं जे म्हणजे माप असतं ना, साईडचं बॅकच्या साईडच्या ज्या कडा असते त्याचं मेजरमेंट कसं काढायचं ते पण मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये अगदी डिटेल आणि व्यवस्थित दाखवणार आहे. तसं तर मी बऱ्याचदा दाखवत असते, पण तरी पण म्हटलं चला परत एकदा दाखवूया, कारण की ते व्हिडिओ कधी कधी बघण्यात येत नाही मी स्वतः तुमचे, त्यामुळे. आणि नक्कीच तुम्हाला ही पण आयडिया आहे ती युजफुल ठरेल, आवडेल तर लाईक करा, शेअर करा. आणि चॅनलवर जर तुम्ही पहिल्यांदा व्हिडिओ बघत असाल तर असे शिवणकामाचे नवीन नवीन युजफुल आणि युनिक व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या वर्षा फॅशन चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तर चला सुरू करूया आजच्या व्हिडिओला. तर आजच्या आयडियासाठी बघा मैत्रिणींनो, अस्तरसाठी मी इथे एक कपडा ठेवून घेतलाय आणि ही जी राईस बॅग घेतलेली आहे हिचं फायनल मेजरमेंट असतं आपलं. तर बघा, रुंदी घेतलेली आहे मी इथे 11 इंच आणि लांबी घेतलेली आहे 18 इंच. ठीक आहे. तर 18 बाय 11 इंचाचा हा एक आयताकृती पीस आहे आणि यावरतीच आपण मेन फॅब्रिक ठेवून घेऊ आणि तिरप्या तिरप्या टिपा मारून क्विल्ट करून घेऊ. तर अगोदर आपण कडेकडेला ठिकठिकाणी टाचणी लावून घेऊ, म्हणजे क्विल्ट करायला बरं पडेल. आणि राईस बॅगपेक्षा मेन फॅब्रिक आणि अस्तरचा कपडा आपण अर्धा इंच वाढवच घेत असतो, म्हणजे क्विल्ट करताना कुठे चुनी वगैरे आली किंवा घोळ वगैरे आला तर कपडा कमी पडू नये त्यासाठी. आता या ब्लाऊज पीसवरती ना माझ्या मध्यभागी असे टिकली वर्क होतं, म्हणजे खडी होती चिटकवलेली, तर ती पण सुई खाली येऊ नये म्हणून मी मध्ये मध्ये ती टिकली पण काढत होते. काही ठेवली होती पण काही जी शिलाई खाली येत होती ती काढली. तर या पद्धतीने क्विल्टिंग करून झाल्याच्या नंतर आता राईस बॅगपेक्षा जेवढं एक्स्ट्राचं फॅब्रिक असेल मेन फॅब्रिक आणि अस्तर ते आपण कट करून घेऊया. ठीक आहे. आणि त्यानंतर परत ह्या चारही बाजूने टीप मारून घेऊ. तर या पद्धतीने आपली एक क्विल्टिंग करून कंप्लीट झालेली आहे. आता यानंतर आपल्याला झिप अटॅच करून घ्यायची आहे. तर झिप बरोबर इथे आपल्याला 11 इंच रुंदीची घ्यायची आहे बघा या पद्धतीने. तर मी थोडीशी वाढव घेतली आणि इकडनं वरती आपल्याला खाली 1 ते 1.5 इंचावरती मार्क करून घ्यायचं आहे. तर 1.5 इंचावरती मार्क केलं, जशी मार्किंग केली तशीच कटिंग करून घेतली. आता इथे आपल्याला झिप पण अटॅच करून घ्यायची आहे. ठीक आहे. आणि या झिपवरती आपण दाबटीप पण देऊन घेऊ. माझा बॉबिनचा दोरा मॅचिंग नव्हता त्यामुळे मी वरतूनच दाबटीप देऊन घेतली. तुमचा जर मॅचिंग दोरा असेल तर तुम्ही आतल्या साईडने पण दिली तरी चालेल. आता जो 1.5 इंच कट केलेला पार्ट होता तो झिपच्या दुसऱ्या साईडने आपण स्टिच करून घेतला आणि यावरती पण आपण दाबटीप देऊन घेऊ. ठीक आहे. आता त्यानंतर आपण याच्यामध्ये लगेचच रनर पण वळून घेऊ. तर मैत्रिणींनो, इकडची झिप स्टिच करण्याच्या अगोदर आपल्याला इथे बेल्ट अटॅच करून घ्यायची. तर मी इथे ना रेडीमेड बेल्ट घेतलेले आहेत, त्याला एका साईडने दोन्ही म्हणजे चटका देऊन घेतलेला आहे, त्याचे धागे वगैरे निघतात ना त्यामुळे. तर अगोदर आपण बेल्ट स्टिच करू. तर कडेपासून आपल्याला 3 इंचावरती एक मार्क करून घ्यायचे. तर जिकडनं 11 इंच रुंदी होती त्या साईडने मी कडेपासून 3 इंचावरती मार्क करून घेत आहे आणि 3च्या पुढे आपल्याला बेल्ट ठेवून घ्यायचा अशा पद्धतीने आणि स्टिच करून घ्यायचं आहे बघा. ठीक आहे. जसा इकडचा स्टिच केला सेम त्याच पद्धतीने दुसऱ्या साईडने पण आपण हीच बेल्टची मार्किंग आहे ती छापून घेतली आणि इकडच्या साईडने पण आपण हे बेल्ट आहेत ते स्टिच करून घेतले. परत एकदा चेक करून बघायचं म्हणजे मागे पुढे वगैरे नाही ना, तर करेक्ट आहेत. आता त्यानंतर आपल्याला ही झिप स्टिच करायची आणि ह्या झिपसोबतच वरच्या पॉकेटला अस्तर पण लावून घ्यायचं आहे. तर अस्तरची रुंदी 7 इंच आहे आणि लांबी 11 इंच घेतलेली आहे. जशी झिप ठेवली झिपवरतीच आपल्याला अस्तरचा कपडा ठेवून घ्यायचा आहे, म्हणजे झिप पण फिनिशिंगमध्ये स्टिच होते आणि पॉकेटला पण अस्तर आपलं सोबतच लागलं जातं. ठीक आहे. या पद्धतीने स्टिच केलं. आता यावरती आपल्याला दाबटीप पण देऊन घ्यायची आहे बघा, म्हणजे बरोबर वरच्या झिपला ते पॉकेटचं अस्तर तयार झालं. आणि बेल्टवरती पण बघा जास्तीच्या टिपा दिल्या मी. आता त्यानंतर हे जे पॉकेटचं अस्तर आहे ते आपल्याला बॉटमच्या साईडने फोल्ड करून घ्यायचं, टाचणी लावून घ्यायची आणि यावरती पण स्टिच करून घेऊया. आणि कडेकडेने राहिलेल्या साईडने पण आपण स्टिच करून घेऊ हे अस्तर. ठीक आहे. आणि जे एक्स्ट्राचं अस्तर आहे ते पण आपण कट करून घेऊ. अशा पद्धतीने आपलं वरच्या पॉकेटला अस्तर लावून झालेलं आहे. ठीक आहे. आता यानंतर हा झिपचा दुसरा पार्ट आहे तो या पद्धतीने फोल्ड करायचा आणि स्टिच करून घ्यायचा. ठीक आहे. तर त्यानंतर आपल्याला हा पार्ट ओपन करून घ्यायचा ही झिप आणि इकडनं पण आपल्याला दाबटीप देऊन घ्यायची आहे. आणि इकडनं पण दाबटीप देताना बेल्टवरती जास्तीच्या टिपा देऊन घ्यायच्या, म्हणजे जेणेकरून आपला बेल्ट मजबूत राहावा त्यासाठी. आता बघा इथे खडी येत होती ती ब्लाऊज पीसवरची ना, तर ती पण मी नाखाने काढून टाकली. आता त्यानंतर आपल्याला याच्यामध्ये रनर पण होऊन घ्यायचे. जर पहिलं जे डायरेक्शननी ओपन क्लोज होते ना त्याच डायरेक्शननी हे पण रनर ओपन आणि क्लोज झालं पाहिजे. अशा पद्धतीनेच आपण हे एकाच डायरेक्शननी ओपन आणि एकाच डायरेक्शननी क्लोज होईल असं होऊन घेतलं. एक्स्ट्राची कट केली. आपल्याला
हे जे साईडचे पार्ट आहेत ना त्याचं मेजरमेंट घ्यायचं आहे, तर ते कसं घ्यायचं ते सांगते. हे पूर्णपणे इथपर्यंत आपण क्लोज करून घेतली, ही बरोबर सेंटरला पकडायची आणि खालच्या साईडने 2 इंचावरती मार्क करायचं. ठीक आहे, 2 इंच आणि वरच्या साईडने 1 इंच, म्हणजे इथपर्यंत. तर बघा हे 2 आणि इथे 1 इंच आणि हे जे अंतर उरेल ते आहे आपलं 6 इंच. ठीक आहे, तर हे 6 इंच घ्यायचं. हे 2 + 2 कारण की आपली घडी आहे त्यामुळे, आणि इकडं पण 1 + 1 2 म्हणजे हे 4 आणि हे 2 असं. तर अशा प्रकारे मैत्रिणींनो हे 2 क्विल्टेड पीस मी रेडी करून घेतलेले आहे साईड पॅटर्नसाठी. तर बघा ह्याची रुंदी आपण घेतलेली आहे 4 इंच, जी की आपण इथे 2 + 2 म्हणजे 4 इंच घेतली. ती इकडनं आपल्याला 2च इंच घ्यायची आहे कारण की इथं आपण 1च इंच रुंदी घेतली त्यामुळे. तर हे आपण कट तर करणार आहोत पण त्या अगोदर किती घेतलंय ते दाखवते. आणि उंची 7 इंच घेतलेली आहे, जी की आपली 6 इंच भरली होती बघा या पॉईंटपासून तर या पॉईंटपर्यंतचं. तर आपण त्याच्यामध्ये 1 इंच वाढव घेतली कारण की अर्धा इंच आपली ती इकडनं स्टिचिंगमध्ये जाणार आहे त्यामुळे. तर आता अशा पद्धतीने आपल्याला रुंदीनुसार फोल्ड करायचा आणि 1 इंचावरती मार्क करायचं. बघा जवळून पण दाखवते. आणि इथे आपल्याला तिरकी लाईन आहे ती ड्रॉ करून घ्यायची आहे आणि कटिंग करून घ्यायचं. आता हे कट केल्याच्या नंतर 2 इंच आपलं राहिलेलं आहे, म्हणजे जे की वरच्या साईडने पाहिजे आणि बॉटमच्या साईडने 4 इंचच पाहिजे. आता दुसऱ्या पण साईड पॅटर्न सेम त्याच पद्धतीने कट करून घ्यायचं. तर बघा इतक्या सोप्या पद्धतीने मी तुम्हाला कडेचं माप कसं काढायचं, मेजरमेंट कसं घ्यायचं ते अगदी डिटेल आणि सविस्तर स्टेप बाय स्टेप दाखवलं. तर बघा इकडनं पण वरचा जो 2 इंचावाला पार्ट आहे ना तो अशा पद्धतीने जोडायचा आहे, पण आपल्याला त्या अगोदर इकडनं सेंटर काढून घ्यायचा. बॉटमचा पण 4 इंचाचा सेंटर काढून घ्यायचा. त्यानंतर याचा पण ह्या मोठ्या बॅगीचा पण सेंटरला एक कट देऊन घेतला. आता त्यानंतर आपल्याला ही बॅग आहे ती रॉंग साईडला टर्न करून घ्यायची आहे. ठीक आहे, तर अशा पद्धतीने रॉंग साईडला टर्न करून घेतल्याच्या नंतर आता आपल्याला जो सेंटर आहे बॉटमचा सेंटर आणि हा बॉटमचा सेंटर ह्या पार्टचा मॅच करून घ्यायचा. इथे एक टाचणी लावून घ्यायची आणि स्टिच करून घ्यायचं आहे. इकडनं पण बघा हा सेंटर आणि झिपचा सेंटर मॅच करायचा आणि स्टिच करून घ्यायचा आणि त्यानंतर कडा स्टिच करायच्या. आता स्टिच पण कसं करायचं ना ते पण मी तुम्हाला अगदी स्टेप बाय स्टेप दाखवते, म्हणजे तुम्हाला स्टिचिंग पण कशी करायची त्याची पण अडचण नको यायला. त्यासाठी अगोदर टाचणी लावून घेतली, आता आपण स्टिचिंग कशी करायची ते पण बघूया. तर बघा बॉटमच्या साईडने सुरुवातीला अर्धा इंच पार्ट ओपन ठेवायचा आणि त्यानंतर इकडनं पण अर्धा इंच पार्ट आपण ओपन ठेवून घेणार आहोत. बघा या पद्धतीने, म्हणजे दोन्ही कडेला अर्धा इंच ओपन ठेवायचा आहे बघा हा पार्ट. आणि मध्ये मध्ये स्टिचिंगमध्ये येणारी टाचणी पण काढून टाकायची. ठीक आहे, तर परत एकदा दाखवते मी तुम्हाला. बघा दोन्ही कडेला मी हा अर्धा इंच पार्ट ओपन ठेवला. आता त्यानंतर वरच्या साईडने पण झिपच्या साईडने पण सेम त्याच पद्धतीने आपल्याला कडेने थोडा पार्ट ओपन ठेवायचा आणि ही बाजू आहे ती स्टिच करून घ्यायची. आणि यावरती परत डबल टिप पण देऊन घेते. ठीक आहे, आणि टाचण्या लावलेल्या पण मी काढून टाकल्या कारण की त्या मग टोचतात हाताला त्यामुळे. आता त्यानंतर ही साईडची जी उंचीची बाजू आहे ना ती पण आपल्याला स्टिच करून घ्यायची आहे. बघा तर अगदी स्टेप बाय स्टेप दाखवत आहे मैत्रिणींनो. तुम्हाला माझी शिकवण्याची सांगण्याची पद्धत आवडत असेल तर एक छोटंसं लाईक करा आणि कमेंट पण नक्की करा, कारण की तुमच्या कमेंटमुळे मला काम करण्यासाठी आणखीन ऊर्जा येते, उत्साह वाढतो माझा तुमच्या पॉझिटिव्ह कमेंट वाचून. तर नक्की कमेंट करत चला. तर बघा या पद्धतीने आपण स्टिच करून घेतलेलं आहे. आता दुसरी साईड पण मी सेम याच पद्धतीने स्टिच करून घेतलेली आहे. आता त्यानंतर आपल्याला ही झिप आहे ती ओपन करून घ्यायची आणि ही बॅग राईट साईडला टर्न करून घ्यायची आहे. तर बघा किती सोपी होती आणि अगदी सोप्या पद्धतीनेच मी तुम्हाला ही बॅग कशी शिवायची ते दाखवलं. आणि साईड पॅटर्नचं पण माप एकदम डिटेल आणि सविस्तर समजावून सांगितलेलं आहे. एकदम जीव तोडून तळमळीने समजून सांगते. तर नक्कीच मैत्रिणींनो तुम्हाला फायदेशीर ठरत असतील व्हिडिओ तर कमेंटद्वारे पण कळवत चला तुमचा अभिप्राय. ठीक आहे, तर अशा प्रकारे मैत्रिणींनो या बॅगचा फायनल लुक आलेला आहे. तुम्हाला मी आतमधला स्पेस पण दाखवते. बघा एवढा मोठा स्पेस आहे आपला आतमध्ये, म्हणजे दिसताना छोटी दिसती पण स्पेस भरपूर मोठा आहे. याच्यामध्ये मी तुम्हाला ना काही सामान पण ठेवून दाखवते. आणि वरचं पॉकेट पण बघा एवढे मोठे साईजचं आहे. तुम्ही याच्यामध्ये तुमचा अँड्रॉइड मोबाईल आरामात ठेवू शकता. तर चला काही सामान ठेवते म्हणजे प्रॉपर शेप पण कळेल. आणि तर मैत्रिणींनो मी तुम्हाला याचे म्हणजे प्रोडक्ट टॅग केलेलं आहे, तुम्ही बघू शकता. खूप कॉस्टली भेटतात अशा बॅगी, तुम्ही नक्की स्वतःच्या हाताने ट्राय करू शकता आणि वापरात पण आणू शकता. आपण याच्यामध्ये काही सामान पण ठेवून घेतलेले आहे. त्यानंतर आपण ही झिप क्लोज करून घेतली आणि बघा सामान ठेवल्याच्या नंतर प्रॉपर शेप आहे तो बॅगचा या पद्धतीने दिसत आहे. म्हणजे जे साईड आहे ते तुम्हाला कळण्यासाठी मी याच्यामध्ये
सामान ठेवून दाखवलं. दोन्ही साईडच्या कडा आपण कशा जोडल्यात ते प्रॉपर कळण्यासाठी. आणि त्याचबरोबर इथे जे पॉकेट आहे ना, ह्याच्यामध्ये पण तुम्ही तुमचा अँड्रॉइड मोबाईल आरामात ठेवू शकता बघा या पद्धतीने. ठीक आहे. आणि ही झिप आपण आता क्लोज करून घेऊ. तर बघा या पद्धतीने आपली जी बॅग डिझाईन आहे ती बनून तयार झालेली आहे. तर नक्कीच मैत्रिणींनो, तुम्हाला आपली आजची ही आयडिया आहे ती आवडली असेल, व्हिडिओ युजफुल वाटला असेल तर जाता जाता व्हिडिओला एक छोटंसं लाईक करा, शेअर करा आणि तुमची कमेंट पण मला आवर्जून करा. तर इथं शिवून रेडी माप किती राहिलंय ते. तर बघा हे बॅगची लांबी आहे 10.5 इंच, उंची आहे 6 इंच, 6 बाय 10.5 इंच आहे आणि बॉटमचा बेस 3 इंचाचा बॉटमचा बेस आहे. या पद्धतीची आपली बॅग आहे ती बनून तयार झालेली आहे. तर वेळात वेळ काढून मैत्रिणींनो तुम्ही आपला आजचा हा व्हिडिओ इथपर्यंत बघितलात त्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप मनापासून धन्यवाद. भेटूया पुन्हा नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. थँक्स फॉर वॉचिंग. श्री स्वामी समर्थ. जय जिजाऊ, जय शिवराय. आणि बघा एवढं सारे कपडे आपले या छोट्याशा बॅगमध्ये बसलेले होते जे मी तुम्हाला वरती दाखवले. ठीक आहे.